शिवसेनेत फूट पडून 2 गट झाल्यानंतर यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणमध्ये सेनेच्या गटांमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती रंगणार आहेत। यामध्ये तळ कोकणातील सावंतवाडीपासून ते उत्तर कोकणातील पालघर पर्यंतच्या मतदारसंघांचा समावेश आहे। त्यापैकीच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे राजापूर। मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्यात लढत होत आहे। येथे महाविकास आघाडीत काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र येथील मुख्य लढत ही राजन साळवी विरुद्ध किरण सामंत अशीच होते। मागच्या काही वर्षात कोकणामध्ये प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात जी मोठी आंदोलनं झाली त्यामधील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आणि नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाविरोधातील आंदोलन हे याच मतदारसंघात झालं होतं। त्यामुळे येथील जनमताच्या कलाला अनन्यसाधारण असं महत्व आहे। तसंच येथील निकालाकडे राजकीय विश्वासह उद्योग जगताचंही लक्ष असेल। आता राजापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि येथे कुणाचं पारडं जड आहे याचाच आपण आता आढावा घेऊयात। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। आता राजापूर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 2006 साली झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2009 नंतर पुढे या विधानसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजय होत आलाय। केवळ 2006 मध्ये नारायण राणे यांच्या बंडानंतर राणेंसोबत गेलेले येथील आमदार गणपत कदम हे काँग्रेसच्या तिकिटावरती निसटत्या फरकाने निवडून आले होते। मात्र 2009 मध्ये याच गणपत कदम यांना जवळपास 24,000 मतांनी पराभूत करून राजन साळवी हे इथे पहिल्यांदा आमदार बनले होते। त्यानंतर राजन साळवी हे इथून 2014 आणि 2019 मध्ये निवडून आले आहेत। तसंच आता विजय चौकार मारण्याच्या इराद्यानं ते मैदानात उतरले आहेत। मात्र यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात आपलं बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण करणाऱ्या उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत राजापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं येथील काही राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसंच काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत असलेले अविनाश लाड यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे। आता राजन साळवी यांच्याबाबत बोलायचं झाल्यास सतत जनतेमध्ये मिसळणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे। मतदारसंघातील मतदारांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात ते कायम सहभागी होत असतात। येथील वादाचं केंद्र ठरलेल्या जैतापूर आणि नाणार प्रकल्पावेळी त्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती। मागच्या 15 वर्षात आमदार म्हणून मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत साळवी यांनी हा मतदारसंघ चांगल्या प्रकारे बांधून काढलाय। एवढंच नाही तर 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोकणातील अनेक आमदार शिंदेसोबत गेले। मात्र राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंप्रती आपली निष्ठा कायम राखली। एवढंच नाही तर या भागामध्ये ठाकरे गटाचा प्रभाव कायम ठेवण्यातही त्यांना यश आलं। काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील ठाकरे गटाच्या ताकदीचा प्रत्यय आला होता। येथे नारायण राणे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना जवळपास 20,000 मतांची आघाडी मिळाली होती। आता मागच्या 4-5 महिन्यात परिस्थितीमध्ये फार फरक पडलेला नसल्यानं ही जागा ठाकरे गटाच्या बाजूने झुकलेली असल्याची चर्चा आहे। तसंच राजन साळवी हे विजय चौकार ठोकू शकतात असे दावे केले जात आहेत। मात्र शिवसेना शिंदे गटानं राजापूर विधानसभा मतदारसंघामधून किरण सामंत यांच्या रूपात सर्वार्थानं तगडा उमेदवार उतरवलेला आहे। किरण सामंत हे मागच्या काही काळात प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाले असले तरी त्यांचा या भागात मोठ्या प्रमाणात वावर होता। तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत हे इच्छुक होते। मात्र महायुतीमध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच होऊन अखेर ही जागा भाजपाला सुटली होती। तसंच भाजपाने येथून नारायण राणे यांना उमेदवारीची घोषणा केली होती, तर किरण सामंत यांनी अत्यंत उद्विग्न मनानं उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली होती। मात्र लोकसभा निवडणुकीत ते फारसे सक्रियपणे प्रचारात उतरले नव्हते। तसंच त्यांच्या नाराजीच्या आणि मतदाना दिवशी नॉट रिचेबल होण्याच्या बातम्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे येथे उमेदवारी दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीमधील मतदानाचा पॅटर्न पाहता येथील लढत किरण सामंत यांच्यासाठी तितकीशी सोपी नाहीये। त्यात किरण सामंत यांचा जनसंपर्क हा राजन साळवी यांच्या तुलनेत कमी आहे। निवडणूक लढवण्यासाठी लागणारी ताकद किरण सामंत यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे। तसंच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या कार्यकर्त्यांचं जाळं ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे। राजन साळवी हे सलग 3 वेळा निवडून आलेलं असल्यानं त्यांच्याबाबत अँटी इन्कम्बन्सी आहे। तसंच त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांना मतदारसंघातून विरोध झाला होता। या गोष्टीचा फायदा किरण सामंत यांना होऊ शकतो। मात्र नाणार प्रकल्पाबाबत महायुतीची भूमिका ही त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते। त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत येथील भाजपा कार्यकर्ते हे त्यांना कितपत मदत करतील हा एक प्रश्न आहे। त्यामुळं राजापूरमध्ये निवडणूक लढवताना किरण सामंत यांची कसोटी लागणार आहे। दरम्यान राजापूरमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये होत असलेल्या लढतीमध्ये निर्णायक ठरेल असा तिसरा उमेदवारही रिंगणात आहे। त्याचं नाव आहे अविनाश लाड। राजापूरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करणाऱ्या अविनाश लाड यांनी 2019 मध्ये राजन साळवी यांना कडवी टक्कर दिली होती। त्यावेळी काँग्रेसकडून लढणाऱ्या अविनाश लाड यांना 53,557 मतं मिळाली होती, तर आमदार राजन साळवी यांना 65,433 इतकी मतं मिळाली होती। राजन साळवी यांनी 11,896 मतांनी विजय मिळवला होता। ही आकडेवारी पाहता राजन साळवी यांच्यासाठी महाविकास आघाडीमधून अविनाश लाड यांनी केलेली बंडखोरी मोठी डोकेदुखी ठरू शकते। राजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी अविनाश लाड यांनी आग्रह धरला होता। इतकंच नाही तर ठाकरे गटाचे शिलेदार विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या विरोधात त्यांनी अनेकदा उघडपणे भूमिका घेतली होती।
रिफायनरी प्रकल्प व अणुऊर्जा प्रकल्प या प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिक आमदार राजन साळवी यांच्या भूमिकेवर अविनाश लाड यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात अविनाश लाड यांच्याकडून हे मुद्दे वारंवार उपस्थित केले जाऊ शकतात. तसंच अविनाश लाड यांच्या उमेदवारीमुळे होणारं मतविभाजन हे राजन साळवींसाठी अडचणीचं ठरू शकतं. एकूण परिस्थिती पाहता राजापूर मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांमध्ये होत असलेल्या लढतीमध्ये राजन साळवी यांच्यासाठी त्यांचा प्रभावी जनसंपर्क आणि अनुभव ही जमेची बाजू असेल, तर शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्यासाठी उदय सामंत यांचे कार्यकर्ते आणि माहितीची ताकद ही महत्त्वाची ठरेल. मात्र बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांच्याकडून ही निवडणूक कशा प्रकारे लढवली जाते आणि त्यांच्या उमेदवारीमुळे होणारं मतविभाजन हा निर्णायक फॅक्टर ठरू शकतो. आता राजापूर विधानसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड आहे आणि इथून कोण बाजी मारू शकतो याबाबत तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.